एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. बाळू, कसला एवढा आवाज करतोयस रे? अहो ते स्वानंदीताईंच्या बॅगा आणि सगळ्या वस्तू आहेत, त्यांच्या रूम मध्ये ठेवतो. मोठ्या वहिनींच्या रूम मध्ये होत्या, अडचण होते म्हणून. एवढं सकाळी करायची काय गरज आहे? अहो बाईसाहेब 9 वाजले. 9च वाजतायत ना? तुला माहिती आहे ना, सकाळी लवकर उठलं की डोकं दुखतं माझं. हे सगळं दुपारी नाही का करता येत? आणि कुठे स्वानंदी? पूर्णाच्या पोळ्या करायच्या तिला. आत्ता कसली कपाटा लावत बसली? नाही नाही, त्या स्वयंपाकाचीच तयारी करतायत. नील साहेब लावणार आहेत कपाट. हो हे बाजूला कर जरा. हो. आई, काम कर काम कर काम कर. काय करताय तुम्ही? जमतंय का? हो हो जमते ना. तुला जमते का? स्वानंदीताई हे घ्या पुरण यंत्र. वहिनी फ्रीज मधनं ते फ्लॉवर चिरून ठेवले ते पण काढा ना, मला बटाटे पण चिरायचे. हो. पुरण तयार झालंय का? हो, गार झालं की काढते पुरण यंत्रात. ते मी काढू पुरण यंत्रातून पुरण? नको. मग फ्लॉवर मधून फ्रीज मधून फ्लॉवर तरी काढून दे. तुम्ही इथून काढता पाय घ्या, म्हणजे आम्ही काहीतरी काम करू शकू. हॅलो वहिनी, ऍक्च्युली तू इकडनं काढता पाय घेतला पाहिजे. आम्हाला दोघांना मिळून शकुनाचा स्वयंपाक बनवायचा आहे ना. इथे दोघांनी मिळून काहीच काम करायचं नाहीये. तुम्ही जा बघू इथून. वहिनी किती लबाड झाली आहेस ग. हा? काय काय बोलतेस? दोघांना मिळून तुला ऐकायला मिळेल ना गप्पा बसा. गप्प बसा. गप्प बसा. अजिबात गप्प बसणार नाही मी, कळलं ना. मला खूप कामं करायची, खूप मदत करायची. बरं मला सांग काय काय करू मी? काय वेलची सोलून दिली, गुळ किसून दिला, आता आणखीन काय किसून द्यायचंय? तुम्ही काकडी सोलून द्या मला. काकडी सोलून द्यायची. ओके. स्वानंदीताई अहो मी किसून देतो ना, नाहीतर बाईसाहेब ओरडतील मला. हा बाळू दादा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही दोघं मिळून स्वयंपाक बनवणार आहोत. डोंट टेक टेन्शन. हळू. हा बाळू दादा, कोशिंबिरीसाठी दही आहे ना? अरे हो विसरलोच, आता लगेच घेऊन आलो. लवकर आणतो. इंद्रनील,
अरे शकुनाचा स्वयंपाक हा नव्या नवरीने करायचा असतो. हे काय आई, मुलगे सुद्धा नवीन नवरे असतात ना. प्रॉब्लेम काय त्यांनी स्वयंपाक बनवण्यात? हो रे, म्हणून मग तू अशी मदत करणार आहेस का किचन मध्ये? हा नाही म्हणजे तशी पद्धत नाहीये ना. आई, पद्धती आपण बदलायच्या असतात. चेंज बी ट्रेंड. आता पूर्वी बघ ना तू, बायका घरात बसलेल्या असायच्या, पुरुष जाऊन पैसे कमवायचे. आता काळ बदललाय. आता बायका नोकरी करतात, पैसा कमवून आणतात, पुरुषांना मदत करतात. मग पुरुषांना सुद्धा बदललं पाहिजे की नाही? त्यांना हेल्प केली पाहिजे की नाही घरकामात? म्हणून मी ही हेल्प सुरू केली आहे. बाबा, इनफॅक्ट तुम्ही सुद्धा जरा घरकाम करायला सुरुवात करा. अरे मी काम करत नाहीये ना, हीच त्यांना खरं म्हणजे मदत होतीये. स्वानंदी, एक घोटभर म्हणजे जे काय तुझं माप असेल ते थोडा चहा मिळेल? हो, हे झालं की देते. चहा आत्ता? इंद्रनी, तुला काकडी सोलता येते? अरे माहित नव्हतं मला. अगं आई, मी अमेरिकेत एकटा राहिलोय ना. मला काकडी सोलता येते, पोळी सुद्धा लाटता येते. हा, फक्त ती गोल होत नाही एवढंच. डॅम्बिस आहेस एक नंबरचा. मला सांगितलं पण नाहीस ना तू? नाही, तुला माहिती मी तुला स्वयंपाकाला उभं केलं असतं, म्हणूनच सांगितलं नाहीस ना. कारण तू मला किचन मध्ये दिसलीच नाही कधी. सारखी मला वहिनी नाही तर काकू दिसायची किचन मध्ये. अरे मला आवडत नाही प्रदर्शन करायला. म्हणजे कसं काम झालं की लगेच बाहेर पडलं पाहिजे. लोळत राहायचंय का किचन मध्ये? बाईला कामाचा उरक हा हवाच. काय निलिमा, बरोबर बोलते ना मी? म्हणून कधी सांगितलं नाही. आणि ऍक्च्युली आई, असू नकोस हं? मला भीती पण वाटायची. असू नकोस. कसली? की जर मी तुला सांगितलं की मला किचन मध्ये काम करता येतं तर तू चिडशील माझ्यावर म्हणून. मग आज नाही का भीती वाटली? नाही, आज नाही वाटली भीती. कारण मी हिच्या बाबांना स्वयंपाकघरात काम करताना बघितलं. एवढा मोठा अधिकारी माणूस स्वयंपाकघरात लाडू वळत होता. खूप छान वाटलं मला ते. खूप गंमत वाटली. मी पण मग ठरवून टाकलं, मी ही किचन मध्ये अशीच मदत करणार. आणि आजपासून मी मदत सुरू केली. काळ बदलत चाललाय हेच खरंय. स्वानंदी, जमतंय ना की येऊ मदतीला मी? नाही नाही, जमतंय. नाही, पण तुला आता माझी खरंच मदत लागणार आहे. ही तुझी बट पुढे येते ना सारखी, मी ऍडजस्ट करतो. हं, स्वयंपाकघरात स्वयंपाक कमी आणि प्रेमाच्या लीला जास्त चालल्या. आई, तुम्हाला माहित नाहीये, नील भाऊजी स्वानंदीला मदत करण्यापेक्षा तिच्या मागे पुढेच करतायत. वहिनी. अगं ते दिसतच आहे. मगाशी ना बिचारीने आमटीत मीठ टाकताना मिठाऐवजी पिठी साखरेचा डबा घेतला होता. काय ग, खरं की काय? बरं, चालू दे तुमचं. कोण राहिलं आत? ऐकलं का हो? चहा झाला की द्या पाठ. येस, झाली काकडी सोलवून. आता पुढे काय करायचं? अशी काकडी सोलतात तुमच्यात? हो, आमच्यात अशीच काकडी सोलतात.
हा पुढे काय? ओके, तुला पोळी करायला मदत करू? नाही नको, मी करते. हा, मी उचलतो. हॅलो, हा नील, मी बोलते. अरे वच्ची मावशी. वच्छी मावशी, आज सकाळी सकाळी बोला. कोणाला फोन देऊ? काकूला, आईला? नाही रे नाही, तुझ्याशीच बोलायचंय मला. कसा आहेस तू? मी मस्त मजेत आहे. ऍक्च्युली तुमच्यामुळे मला आयुष्यभराचा आनंद मिळालाय. स्वानंद, स्वानंदी. कसा बोलतोस रे तू? आनंद, स्वानंद, स्वानंदी. काय ग बाई, काय करतोय काय तुझा आनंद? तो सॉरी स्वानंदी पुरणपोळ्या बनवते, शकुनाचा स्वयंपाक करते. अगो बाई, म्हणजे नवी नवरी शिरली म्हणायची स्वयंपाकघरात. वा वा वा, छान. हो, आणि मला पण घेऊन गेलीये. वच्छी मावशी, एक काम करा ना, तुम्ही या ना पुरणपोळ्या खायला. मी कशी येऊ रे एकदम अशी न बोलवता? तुझी आई काय म्हणेल? त्याची काय गरज आहे? तुम्ही आला तर तिला आनंदच होणार आहे. तुम्ही या फक्त. आता तू एवढा आग्रहच करतोय म्हटल्यावर येते मी. मला स्वानंदीच्या हातची पुरणपोळी खायची आहे रे बाळा. ओके, या लवकर. बरं ठेवू फोन? अहो, खूप कामं करायची आहेत. या मुली कामच करत नाही अजिबात. हा, ठेवतो, बाय. कसं सांगू रे बाळा तुला? तुझ्या आईला एका पैशाचा आनंद होत नाही मला बघून. भूकंप येतो तिच्या डोक्यात, आणि हल्ली तर जरा जास्तच. काय चाललंय दोघांचं? काय चाललंय दोघांचं? घराचा नुसता तमाशा करून ठेवलाय स्वानंदिनी, आणि हा इंद्रनी वावत जातोय त्याच्या मागोमाग. लग्न झाली नाहीत का कुणाची कधी? ए बाई, प्लीज माझ्यावर मेहरबानी कर आणि तुझा सगळा राग आहे ना त्या पाण्याबरोबर गिळून टाक प्लीज. राग म्हणजे काय औषधाच्या गोळ्यात का पाण्याबरोबर गिळायला? काय चाळे चालले बाहेर बघितलं ना? नवीन लग्न झालेलं जोडपं आहे ते, नाही राहत बा मुलांना. अहो, काय बोलताय तुम्ही? सून आहे ती घरातली. नाही हा? आपल्या गावच्या इस्टेटीपर्यंत पोचायची शिडी आहे ती फक्त. एकदा का वर पोचलो ना की फेकून द्यायची शिडी, सोबत नाही न्यायची. आणि तिच्याबरोबर ते सासू सोन्याचं राजकारण खेळू नको. आपल्या जेवढी किंमत आहे ना तेवढीच दे बस. पण इंद्रनीला स्वतःचा गुलाम करून ठेवते ती. लक्ष नाही द्यायचं ग, दुर्लक्ष करायचं. फेकून द्यायची शिडी आहे ती. उद्या इंद्रनीलचं दुसरं लग्न झालं ना की भागून घे तुझी सासूपणाची हौस काय ते. म्हणजे तिने काहीही केलं तरी मी काही बोलायचं नाही. ती कशी वागली तरी मी काहीही बोलायचं नाही, एक शब्दही. राईट. ती जर दिवसाला रात्र म्हणाली ना तर आपण हे रात्रच म्हणायचं. वा, वर म्हणायचं भर दुपारी काय मस्त चांदणं पडलंय, छान. अशाने ना वेड लागणार मला. तिला बघितलं ना की तळपायच्या आग मस्तकात जाते माझ्या. राग असा खदखदायला लागतो ना. अगं तुझी मोठी हक्काची सून आहे ना निलिमा, तिच्यावर काढ ना तुझा काय तो राग, म्हणजे तुझं मनही शांत होईल. सध्या आपल्याला फक्त गावच्या जमिनीच्या कागदपत्रांचा विचार करायचा आहे, दुसरं काही नाही. केलात भैया साहेबांना फोन? हो केला होता. मग ते नव्हते घरी, नोकराला निरोप दिलाय. या स्वानंदीला किती दिवस डोळ्यासमोर ठेवायला लागते ना कोण जाणे. गरजवंताला अक्कल नसते ललिता. हे आहेच. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेव, आपल्याला दोन लोकांना दुखवायचं नाहीये. एक स्वानंदी आणि दुसऱ्या म्हणजे वच्छी मावशी. स्वानंदी खाना दो, 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 स्वानंदी खाना दो. अरे काय हे? अरे लवकर वाढा ना, पुरणपोळीच्या खमंग वासाने भूक खवळलीये. अगं आई बाबांना बोलाव, आई आल्याशिवाय जेवण मिळणार नाही. हा यार, बोलवा. आल्याच. अरे वा, या या.
वच्ची मावशी, तुम्ही आत्ता इथे? असू दे सहज सहज म्हणाली ती. मी अचानक आले तरी न बोलवता आलेली नाही ललिता. वची मावशी, घर तुमचंच आहे. ऑलवेज वेलकम. ओ रे बाबा, म्हणूनच आले. तुझ्या बायकोच्या आजच्या शकुनाच्या पुरणपोळ्या खायला आले. स्वानंदी, अगं घरातल्या माणसाच्या ताटात पुरणाची पोळी पडायच्या आधीच वच्ची मावशीनं बोलवून मोकळी झालीस? काही हरकत नाहीये. वच्ची मावशी आता घरच्याच आहेत ना. वची मावशींना मी बोलवलंय. तू? हा, म्हणूनच तर बोलते, न बोलवता आलेलेच नाहीये मी. मला माहिती आहे तुला आवडत नाही मी असं न सांगता आलेलं. बोलत का नाहीस तू? हा विषय काढायचा नव्हता का मुलांसमोर? काय ग बच्चेला? अगं आमची ललिता काही बोलत नाही बिचारी, म्हणून काही थट्टा करायची का ग तिची? नाही ग ताई, ललिताच मला असं म्हणालेले की न सांगता यायचं नाही आमच्या घरी. स्वानंदी, हे बघ तुझ्या घरच्यांना पण सांगून ठेवा, फोन केल्याशिवाय यायचं नाही. का चाळीतल्या लोकांसाठीच हा नियम आहे? वच्ची मावशी, हा नियम तुमच्यासाठी नाहीये. बरं. आणि स्वानंदीच्या घरच्या माणसांसाठी तर नाहीच नाही. पण ना, प्रत्येक घराच्या काही पद्धती असतात. आणि या घराची अशी पद्धत आहे की सांगितल्याशिवाय कुणाच्याही घरी जायचं नाही. म्हणजे काय? अरे म्हणजे जुना काळ होता ना रे, त्या काळी कुठे होते फोन वगैरे. त्यामुळे घरातला नोकर जाऊन सांगायचा की जहागीरदारीणबाई उद्या येतात भेटायला. हो की नाही बहिणी? हो ग, पण आता काळ बदललाय की नाही? आता फोन न करता आलं तर चालेल ना? नाही म्हणजे मधल्या काळात बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत ना. आता आलं तर चालेल असं वाटतंय मला. काय ललिता? चालेल ना, फोन न करता आला तरी सुद्धा चालेल. बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेतच. आणि असंही जानकी बहिणीने माझ्यावरच्या किती गोष्टी राहिल्या आहेत. आता बदल हे करायलाच हवेत, नाही का वच्ची मावशी? बसा ना, जेवा. तुझ्या बाजूला. जानकी ताई मोठी आहे ना ग तुझ्यापेक्षा. म्हणजे रोजचं ठीक आहे ग तुमचं, पण आज मानाचा दिवस आहे, तिला बसू दे. हो, ललिता तर नेहमी म्हणते वहिनीना की तुम्ही पहिल्या पंक्तीत बसत जा. वहिनी, बहिणीचं तरी ऐका. नको भाऊजी, होऊन जाऊ दे सगळ्यांचं, मग बसील. बहिणी या ना, बसा. हा ग, अहो बसा. बरोबर. मी बसे ना इंद्रनीलच्या शेजारी. अगं ती स्वानंदीची जागा असेल ना. नवीन नवरी आहे ना ग ती. वच्ची मावशी, पुरणपोळ्या करते ती. मग बोलव तिला. अगं नारायणा शेजारी लक्ष्मीच नको का बसायला? हो, मलाही आठवतंय, मी यांच्या शेजारीच बसले होते. ए नील, अरे स्वानंदीला बोलाव. स्वानंदी, ये ना. आई बसा आणि ह्या ताटात तुम्ही जेवा. अगं बाई, तू ताट वाढून आणलास? नैवेद्याचं ताट आहे. ताई,
नैवेद्याचं ताट नवरीने जेवायचं असतं ना ग. हो, शकुनाचा स्वयंपाक केलायस ना, मग तू जेवायचंस त्या ताटात. पण मी आईंच्या आधी नाही बसणार. किती गुणाची पोर आहे ग. भाग्यवान आहेस ना ललिता. बघ कशी सोन्यासारखी सून दिली आहे मी तुला. अहो माझी पुण्याई आहेच तेवढी, सत्य आहे. अगं म्हणजे तिने दाखवून दिलं की किती चांगली सून आहे ते. आता तू हरणार तिच्या समोर. ललिता, तुला शोभणार नाही हे हरणं. मच्छी मावशी, मी कशी काय हरेन? अहो म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ती जन्मभर तुला पोळ्या खाऊ घालणारच आहे ग. पण आज तिचा दिवस आहे ना, आज तू तिला खाऊ घाल सासूच्या मायेनं. चांगली सासू आहे हे सिद्ध कर बाई. वाढणार ती. हा वाढणार. हो वाढते ना. ये स्वानंदी. नाही नको, मला ना ऑकवर्ड होते. म्हणजे मी बसणार आणि त्या वाढणार. आजच्या दिवस ग. बस बाळा बस. बस ग, बस. लक्ष्मीनारायणाचा जोडा नाही का? बस आई बस. असू दे ग, बस. आता वाढ आपल्या हाताने स्वानंदीला. मी करून दाखवलं की नाही? अरे नुसती बोलते ती टुच्ची, करून दाखवते ती वच्ची. खोट्या सद्गुणांचा पुष्पगुच्छ बनवून ठेवलायस ना. रोज त्यातलं एक फूल काढून तुझ्या मुलाला देणार आहे मी.